महोदय, एक अतिशय गंभीर आणि या सभागृहामध्ये आपले आभारच व्यक्त करायला पाहिजेत की अतिशय संवेदनशील आणि शिक्षणाशी निगडित असलेला हा विषय आणि तो त्याच्या बाबतीमध्ये चर्चा घडून यावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. सभापती महोदय, जर क्यू आर कोड जर त्याचा नंबर सहित जर सदस्यांना जर मिळत असेल तर तो डिपार्टमेंट मधून किती लोकांकडे गेला असेल याची कल्पनाच आपण करू शकतो. आणि म्हणून आमचा वैयक्तिक हेवे दावे नाहीत, परंतु ही सिस्टम ज्या पद्धतीने पोखरली आणि तरी सुद्धा आम्ही त्याला जर पाठीशी घालणार आहोत त्याची चर्चा होऊ द्या. आपण सिस्टम तयार केली, परवा उच्च शिक्षण मंत्री त्यांनी निर्णय दिला आणि त्या माणसावर गुन्हा दाखल झाला. आपण त्यावेळेला होता तिथे. आणि म्हणून या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये हा गुन्हाच आहे ना, हा गुन्हाच आहे. आणि सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या का व्हायला लागल्यात? जो महाराष्ट्र दिशानिर्देशक म्हणून आपल्या अख्ख्या याच्यामध्ये देशामध्ये पाहिलं जायचं, आज महाराष्ट्राकडे अशा दृष्टीने पाहिलं जाते की इकडे सगळ्या ह्या असले कांड असल्या अशा प्रकारचे पेपर फुटीचे जे काही प्रकार होतात ते दुर्दैवाने शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होत आहे. याची लाज वाटते आम्हाला. आम्ही आतापर्यंत बिहारचा आणि युपीच्या गोष्टी करत होतो, आज आम्हाला लाज वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं घडतंय. ज्यांनी शिक्षणासाठी इतके वनवास भोगले आणि शिक्षणासाठी हे करत असताना महाराष्ट्राने आपला एक लौकिक देशभरामध्ये प्रस्थापित केला. त्याच महाराष्ट्रामध्ये पेपर फुटतात आहेत, टीईटीचे फुटतात आहेत, नीटचे फुटतात आहेत आणि त्याचे बिलंदर सगळे जे मेन लोक आहेत ते ह्या महाराष्ट्रात आहेत, पुण्यात आहेत. आता पुणे तिथे काय गुन्हे असं जर आम्ही म्हणालो तर कुणाला तरी मिरच्या लागण्याची शक्यता आहे, पण आमचा काही नाईलाज आहे. सगळे तिथूनच होते आणि म्हणून याची चर्चा होणं गरजेचं आहे. कोण कोण याच्याशी निगडित आहे, कशाला सिस्टम आपण बनवले सांगा बघू. मग तिथे स्ट्रॉंग रूम असेल, तिथे कॅमेरे असतील, तिथे मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही. एवढं सगळं करून हे जर क्यू आर कोड जर बाहेर येत असतील, त्याचे जर नंबर बाहेर येत असतील तर हे अतिशय गंभीर आहे. आपल्याकडनं अपेक्षा आहे, जसं दानवे साहेब म्हणाले, आम्ही सगळेच म्हणतोय, आपण प्राध्यापक आहात, आपण नेहमीच अशा पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. आणखी दुर्दैवी गोष्ट, कोर्टाने त्या आयुक्तांना तिथून त्याच्या जागेवरनं तिथून त्यांना हलवावं म्हणून कोर्टाचे निर्देश आहेत, अजून तिथंच आहेत. म्हणजे नक्की काय ठरवलेलं आहे सांगा? अधिवेशन चालू आहे म्हणून आम्ही आपले बोलतोय, आम्ही आपल्या ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, वस्तुस्थिती सभागृहाच्या समोर आणतोय, तुमच्या समोर आणतोय आणि ते मात्र तिकडे आमचं कोण काय वाकडे करते असं तो म्हणत होता ना. आणि मग सभागृहात जेव्हा आम्ही आवाज उचलला त्यावेळेला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि म्हणून दोन महत्वाच्या गोष्टी राहतील. एक, चर्चा तो होणं गरजेचं आहे. तो आयुक्त आज संध्याकाळी हे सभागृह संपण्यापूर्वी त्या आयुक्ताची तिकडनं बदली झाली पाहिजे किंवा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नंबर 2, महोदय, आपल्या राज्यामध्ये टीईटीच्या संदर्भामध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये नामुष्की आलेली आहे. 28 तारखेला टीईटीची परीक्षा होणार होती संपूर्ण राज्यामध्ये आणि 6 लाख जवळपास शिक्षक आणि बाकीचे विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. 1028 केंद्रावर ही परीक्षा होणार होती. आता दानवे साहेबांनी सांगितलं, बंटी पाटील साहेबांनी सुद्धा याचा उल्लेख केला, याचा त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून तर ही प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली, याचं प्रश्नपत्रिका हे 1028 केंद्रावर कशा पद्धतीने आपण पाठवणार होतं, त्याचं आपलं मेकॅनिझम काय आहे, या सर्व बाबतीमध्ये या ठिकाणी खुलासा होणं गरजेचं आहे. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं NTA च्या माध्यमातून देशातली नीटची परीक्षा त्याचे सुद्धा पेपर फुटले, आमदार खासदार फुटलं तर हे तर नित्यनियमाचं झालेलं आहे, धरणही फुटले, पण आता पेपर फुटी सुद्धा त्याच्यामध्ये मागे राहिलेली नाही. वारंवार आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत असते तर कुठेतरी सरकारनं गांभीर्याने विचार करायला पाहिजे. कधी कधी तर या ठिकाणी मला या सभागृहामध्ये म्हणायचं वाटते की तुकाराम मुंडे साहेबांना या ठिकाणी या शालेय शिक्षण विभागामध्ये त्यांना आणावं लागेल आणि परीक्षा आयोग जोपर्यंत आपण नेमणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या परीक्षा फुटणं किंवा पेपर फुटणं हे थांबणार नाही. आणि म्हणून याची सखोल चौकशी करण्यासाठी किंवा या विषयावर सखोलरित्या तशा पद्धतीने वाचा फोडण्यासाठी हा 289चा प्रस्ताव आपण मान्य करावा आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून आपण याच्यावर दीर्घकाळ चर्चा करावी, अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मला करायची आहे.